हॅलो हाय नमस्कार. महापुरुषांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याच्या या मिशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जसं आपल्या सर्वांना माहीतच असेल की आम्ही विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जेवढे समाजसुधारक महापुरुष घडून गेलेले आहेत त्यांच्या संदर्भातली स्पर्धा परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो, ज्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 10,000 असं 3 विद्यार्थ्यांना. तर या ब्लॉगचं निमित्त आहे आत्ता आमची चौथी परीक्षा जी पार पडली ती म्हणजे महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा. ती परीक्षा नाशिकमधल्या 4 सेंटरमध्ये होती, जसं नाशिक शहर, मालेगाव, पेठ, सुरगाणा अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ही परीक्षा पार पडली, ज्याच्यामध्ये 7वी ते 12वी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. चला तर मग नाशिक शहरामधल्या केंद्राचं आपण त्या दिवसाचा परीक्षेचा दिवसाचा आढावा घेऊयात. 10 वाजता सगळ्या विद्यार्थ्यांनी सेंटरवर येणं अपेक्षित होतं, पण बरेच विद्यार्थी आणि पालक थोडे लांबून आल्यामुळे दिंडोरीसारख्या तालुक्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आल्यामुळे 9पासूनच ही शाळेबाहेर रेलचेल होती. रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयामध्ये ही परीक्षा पार पडणार होती आणि आपण बघू शकताय की 10 वाजेपर्यंत अगदी सर्व विद्यार्थी, पालक आणि काही शिक्षक हे उपस्थित झाले होते परीक्षा केंद्रावर आणि मी त्यांच्यासमोर या परीक्षेसंदर्भातली सर्व माहिती पोचवत होते. आणि त्यासोबतच पालकांनी किती मोठं म्हणजे मुलांना प्रोत्साहन देऊन या महापुरुषांच्या परीक्षेमध्ये बसवलं आहे का, तर त्यांना महापुरुषांनी खरंच आपल्यासाठी काय केलं आहे किंवा आपला महाराष्ट्र कसं घडला आहे हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायचं होतं. आणि त्याचं माध्यम म्हणजे आमची इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनच्या अंतर्गत घेतली जाणारी परीक्षा म्हणजे विचार जागर स्पर्धा परीक्षा. यात मला तुम्हाला सांगायला आवडेल की यातली आम्ही पहिली परीक्षा घेतली ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा. दुसरी परीक्षा आम्ही महात्मा फुले यांच्या आयुष्यावर घेतली. तिसरी परीक्षा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आता ही चौथी परीक्षा ज्याच्यामध्ये आता विद्यार्थी वर्गांमध्ये जात आहेत. आपली जो ब्लॉक ठरलेला आहे त्या ब्लॉकमध्ये विद्यार्थी ही महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जात आहे. आपण बघू शकता विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपला पेपर, आणि हा जो पेपर आहे पूर्णतः MPSCच्या धर्तीवर आधारित आहे. आणि मी इथे वर्गामध्ये प्रत्येकाला जसं MPSCचा पेपर पॅटर्न असतो, उत्तरपत्रिका असते, त्यानुसारच सर्व डिटेल्स हे भरायचे असतात. जे गोल करून सर्कल करून भरायचे असतात ते डिटेल्स मी सांगत होते. आणि हे बरेचसे पालक जे लांबून तालुक्यातून आले होते ते विद्यार्थ्यांची पूर्ण 1.5 तासभर बाहेर वाट बघत होते. आणि हा 1.5 तासाचा पेपर असतो तो 100 मार्कांचा असतो, ज्याच्यामध्ये 90 मार्क हे ऑब्जेक्टिव्ह असतात आणि 10 मार्क हे डिस्क्रिप्टिव्ह असतात. आणि अशा प्रकारे ही MPSCच्या धर्तीवर आधारित ही परीक्षा असते. आणि जसे MPSCमध्ये महापुरुषांच्या आयुष्यावर 35 मार्कांचा अभ्यासक्रम असतो, तर या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा MPSCचा बेस हा पक्का होणार आहे. आणि आता बघतायत तुम्ही की विद्यार्थी पेपर देऊन आले होते आणि परीक्षा झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत हितगुज साधत होते की पेपर कसा झाला असेल किंवा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांचं मी अभिनंदन करत होते. त्यासोबतच निकाल आणि पारितोषिक कधी असणार, काय असणार त्या संदर्भातली माहिती मी विद्यार्थ्यांना देत होते. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही परीक्षा आम्ही पार पाडल्यानंतर त्याच्या 1-1.5 महिन्यामध्येच आपण महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये त्याचा बक्षीस वितरण सोहळा होत असतो. आणि त्या सोहळ्याच्या दिवशीच आम्ही जे विनर्स आहेत त्यांची नावं घोषित करीत असतो, जेणेकरून सर्वांमध्ये उत्सुकता टिकून राहावी. आपण ऐकूया परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांचं मत. आम्हाला अतिशय सोपी आणि सुंदर वाटली. यामध्ये आम्हाला सर्वांना महात्मा गांधी यांनी त्यांच्या जीवनात कसे संघर्ष केले आणि विद्यार्थ्यांनी कसे मार्गदर्शन केले यांची खूप माहिती मिळाली. परंतु त्यांनी आपल्या सर्वांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की तो म्हणजे साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी. ही त्यांनी असं सांगितलेले आहे की आपल्या संपूर्ण जीवनात एकच लक्ष ठेवा, पूर्ण पुस्तकाचा किडा बनू नका, परंतु एक असं सिद्धांत ठेवा की आपल्या पूर्ण आयुष्याला तो उपयोगी पडेल. बर्थडे आज इथे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाला महात्मा गांधी विचार जागर स्पर्धेची परीक्षा द्यायला आली होती. इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेशन्सद्वारे यांनी ही एक्झाम ठेवली होती आणि त्याच्यामुळे मला गांधीजींचे सगळे विचार माझ्या समजले आणि मी अशीच स्पर्धा पुढे पण घेत राहील. तुम्ही पण या स्पर्धेत सहभागी व्हा, कारण या स्पर्धेमुळे आपल्याला सर्व महापुरुष कळतील. आणि अशा पद्धतीने परीक्षा पार पडली आणि विद्यार्थी आपल्या घराच्या दिशेने निघाले.
नाशिक शहरातल्या सेंटरसाठी हे सर्व शिक्षक सुपरविजनसाठी आलेले होते. त्यांचे धन्यवाद आभार मानून आम्ही तिथनं निघालो. आणि हे जे आपण आता काही व्हिडिओ बघत आहात ते आधीच्या याच्यापूर्वीच्या झालेल्या निकाल आणि पारितोषिक समारंभामधले हे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही ऑन स्टेज विद्यार्थी कोण आहे, त्यांचे विजेते कोण आहेत त्यांची नावं डिक्लेअर करत असतो आणि त्यांना चेकची प्रतिकृती देऊन त्यांचा स्वागत सत्कार करत असतो. आपण आता जसं बघतायत की ह्या कार्यक्रमासाठी नितीन ठाकरे सर, सत्यपाल महाराज, उत्तम कांबळे सर अशा दिग्गज व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतो. आणि जिथे आम्ही 1 लाखाचं, 50,000चं आणि 10,000चे असे 3 टोटल 5 विद्यार्थ्यांना आम्ही तिथे चेकची प्रतिकृती देऊन त्यांचं स्वागत सत्कार करत असतो, त्यांचं कौतुक करत असतो. त्यासोबतच या कार्यक्रमामध्ये आपण एक प्रबोधनाचा 1 ते 1.5 तासाचा कार्यक्रम ठेवत असतो. आणि अशाच पद्धतीने महापुरुषांचे विचार पेरण्याची ही आमची चळवळ अविरत चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये आपले पालक आणि शिक्षक सहभाग घेतील अशी अपेक्षा. धन्यवाद.